70 ओलांडली म्हणजे काय? आता फक्त विश्रांती अजिबात नाही. खरं तर हीच वेळ आहे आपल्या शरीरावर आणि मनावर प्रेम करण्याची. कारण जेवढं शरीर हालतं तेवढंच आयुष्य चालतं. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 5 सवयी ज्या 70 नंतर अवश्य अंगीकारल्या पाहिजेत आणि त्या देखील अगदी रंजक आणि उपयोगी पद्धतीने. मित्रांनो, पुढे जाण्याआधी आमची तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण असा आरोग्यदायी ज्ञानाचा खजिना तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येणार आहोत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 70 ओलांडणं म्हणजे आयुष्याच्या एका नव्या पर्वात प्रवेश करणं. हा टप्पा आहे अनुभवी जगण्याचा, पण त्याचबरोबर शरीराकडून येणाऱ्या सूचनांचाही. थकवा लवकर जाणवतो, पचन बिघडतं आणि मन कधी कधी खिन्न होतं. यावर उपाय म्हणजे शरीराची योग्य देखभाल करणं. काही सवयी अशा असतात की त्या आपल्या आरोग्याचं संरक्षण करतात, औषधांवर अवलंबून न राहता. 70 नंतर जीवन शांत आणि समाधानकारक होण्यासाठी या 5 सवयी गरजेच्या आहेत. त्या फक्त शारीरिकच नाहीत तर मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहेत. प्रत्येक सवय अंगीकारली तर शरीराला नवीन संजीवनी मिळते. पहिली गोष्ट आहे झोप. 70 नंतर झोपेच्या सवयी बिघडू लागतात आणि त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो. रात्री झोप लागत नाही, सकाळी लवकर जाग येते किंवा मध्ये झोप खंडित होते. या तक्रारी सामान्य आहेत. झोप हा शरीराचा रिफ्रेश बटन असतो. त्यात खंड पडलाच तर संपूर्ण यंत्रणा गडबडते. यासाठी झोपेचं ठरलेलं वेळापत्रक अत्यावश्यक आहे. रोज रात्री एकाच वेळी झोपणं आणि सकाळी एकाच वेळी उठणं हे आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी शांत संगीत, पुस्तक वाचन किंवा फक्त काही मिनिटं डोळे बंद करून श्वसनाचा सराव केल्याने आपला मेंदू शांत होतो, झोप गाढ लागते आणि मन सुद्धा शांत राहते. झोपेच्या खोलीचं वातावरणही महत्त्वाचं असतं. मोबाईलचा वापर झोपण्यापूर्वी टाळा, कारण निळा प्रकाश मेंदूला झोपेसाठी आवश्यक असलेला मेलाटोनिन तयार होऊ देत नाही. खोलीत मंद प्रकाश ठेवा, टीव्ही बंद ठेवा आणि शक्य असल्यास थोडीशी उदबत्ती किंवा सुगंधी तेल वापरा. अनेक वृद्ध मंडळी झोपताना देवाचं नामस्मरण करतात. तेही एक प्रकारचं ध्यानच असतं. झोपेपूर्वी ताजं दूध घेणं किंवा पाय गरम पाण्यात भिजवणं हे आजी आजोबांच्या पिढीकडून आलेले सोपे उपाय आहेत. झोप सुधारली की रक्तदाब, साखर, मूड आणि थकवा सगळंच नियंत्रणात राहतं. दुसरी सवय म्हणजेच संतुलित आणि पचनक्षम आहार. 70 नंतर शरीरातील पचन संस्था मंदावते. आधी जे सहज पचायचं ते आता पोटावर भार टाकू लागतं. म्हणून रोजचं जेवण हे जड, गोड आणि तळलेलं नसून हलकं, पौष्टिक आणि ताजं असायला हवं. उकडलेली भाजी, सूप, ताक, फळं आणि थोडा सुकामेवा हे वयस्कर शरीराला पूरक असतं. मैद्याचे जिन्नस, बिस्किटं, बेकरीचे पदार्थ टाळले पाहिजेत. आहारात तंतुमय पदार्थ, हरभरा, मूग, डाळी यांचा समावेश वाढवावा. असा आहार पचन सुधारतो आणि ऊर्जा टिकवून ठेवतो. जेवणाच्या वेळा आणि प्रमाण हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आजारांवर औषध वेळेवर दिलं जातं, तसंच अन्नही वेळेवर दिलं गेलं पाहिजे. नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा हलका खुराक आणि रात्रीचं हलकं जेवण हा दिनक्रम पाळावा. एकदम जास्त खाणं टाळा, थोडं थोडं पण वेळच्या वेळी खा. अनेक वृद्ध मंडळी उपाशी राहतात किंवा वेळेवर जेवत नाहीत. त्यामुळे पित्त, थकवा आणि चक्कर येणं सुरू होतं. अन्न हे शरीराचं इंधन आहे, ते वेळेवर मिळालं पाहिजे. जेवण एक क्रिया नाही तर उपचार आहे. तिसरी सवय म्हणजेच दररोज चालण्याची किंवा एखाद्या हलक्या व्यायामाची सवय. 70 नंतर शरीर कठीण व्यायामाला साथ देत नाही, पण हलकं चालणं हेच सर्वांग स्वास्थ्यासाठी औषध ठरतं. चालण्यामुळे सांधेदुखी कमी होते, रक्ताभिसरण सुधारतं आणि मूडही चांगला राहतो. रोज किमान 30 मिनिटं फिरणं, तेही सकाळच्या स्वच्छ हवेत, ही एक अमूल्य सवय ठरते. चालताना मित्रमंडळीबरोबर गप्पा मारत चाललं तर मेंदूही उत्साही राहतो.
चालणं हे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक औषध आहे. यासाठी गरज नाही जिमची, फक्त एक बूट घालायचा आणि बाहेर पडायचं. व्यायाम म्हटलं की फक्त चालणंच नव्हे, तर काही वेळ श्वसनाचे, प्राणायाम आणि ताणतणाव दूर करणारे व्यायाम देखील आवश्यक असतात. अनुलोम विलोम, भ्रामरी किंवा उज्जाई यांसारखे प्राणायाम वृद्धांनाही सहज करता येतात. यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण शरीरात वाढतं, झोप सुधारते आणि मन शांत राहतं. याशिवाय हलकी स्ट्रेचिंग, कमरेच्या किंवा मानेला चक्राकार हालचाली हेही सांधेदुखीपासून सुटका देतात. योगासने करताना काळजी घ्या. प्रशिक्षित व्यक्तींकडून शिकणं गरजेचं आहे. कोणताही व्यायाम सुरुवातीला 5 मिनिटं आणि नंतर वाढवावा. चौथी सवय म्हणजेच मन प्रसन्न ठेवणं आणि मेंदूला सतत सक्रिय ठेवणं. 70 नंतर अनेक जण निवृत्तीमुळे शांत बसतात, पण यामुळे मेंदूचा वापर कमी होतो आणि विसरभोळेपणा सुरू होतो. म्हणून मेंदूला काम द्या. कोडे सोडवा, पुस्तकं वाचा, छंद जोपासा. नवीन गोष्टी शिकण्याचं वय 70 नंतरच सुरू होतं. कोणत्याही वयात बुद्धीला चालना दिली तर ती ताजीतवानी राहते. एखादं वादन शिकणं, चित्रकला, झेंडू फुलवणं, ओल्या नारळाचं लोणचं घालणं यातून आनंद मिळतो आणि मेंदू सक्रिय राहतो. मेंदूला जर काम नसेल तर तो कंटाळतो आणि आपल्यालाही कंटाळा येतो. मन प्रसन्न ठेवण्यासाठी आध्यात्मिक आधारही महत्त्वाचा ठरतो. काही वेळ ध्यान, नामस्मरण किंवा साधी प्रार्थना केली तरी मनाला एक स्थैर्य मिळतं. विशेषतः एकटं वाटतं तेव्हा या गोष्टी मनाला बळ देतात. सकाळी उठल्यावर सूर्याला नमस्कार करणे, दिवा लावणे, जप करणे या गोष्टी ऊर्जा देतात. देवावर श्रद्धा ठेवणं म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, तर आत्मिक शांती मिळवण्याचं साधन. अनेक वृद्ध मंडळी भागवत, रामायण किंवा ओवी वाचन करतात, त्यामुळे मन रेंगाळत नाही. देव ही मानसिक ऊर्जा आहे, जी 70 नंतर फार उपयुक्त ठरते. सामाजिक संपर्क ही 5वी आणि अत्यंत महत्त्वाची सवय आहे. 70 नंतर अनेक जण एकाकी होतात. कदाचित मुलं दूर होतात, जोडीदार वारलेला असतो, शेजारी बदललेले असतात. अशा वेळी संवाद टिकवणं हे आवश्यक असतं. रोज कोणी भेटायला येईलच असं नाही, पण आपण कोणाला भेटायला जाऊ शकतो. मंदिरात, बागेत, वृद्ध मित्रमंडळीत सहभागी व्हा. व्हॉट्सॲपवर गट तयार करा. जुन्या मित्रांना फोन करा. संवाद कमी झाला की मन खचतं आणि तिथूनच अनेक आजार सुरू होतात. सामाजिक संवाद म्हणजे आयुष्याच्या दुसऱ्या पर्वातली ऑक्सिजन लाईन आहे, जपली पाहिजे. मन प्रसन्न ठेवण्यासाठी रोज काहीतरी हसण्याचं कारण शोधा. 70 नंतरचे ताण, जुन्या आठवणी, शरीरांचं दुखणं हे सगळं विसरायचं असेल तर हास्य हाच सर्वोत्तम उपाय आहे. सकाळी हास्य क्लबमध्ये सहभागी व्हा. विनोदी साहित्य वाचा. जुन्या आठवणींतून हसण्यासारखं काही शोधा. मेंदूतून एंडॉर्फिन्स नावाचं रसायन हसल्याने स्त्रवतं, जे नैसर्गिक वेदनाक्षामक आहे. एखादी चांगली मराठी सिनेमा किंवा नाटक बघणं हे हसण्याचं आणि सकारात्मक विचारांचं उत्तम साधन आहे. आजारांवर औषध मिळतात, पण मानसिक निराशेवर हसणं हेच खरं औषध आहे. झोपेची वेळ आणि गुणवत्ता नियंत्रित ठेवणं फार गरजेचं आहे. वय वाढल्यानंतर झोप तुटकी होते, पण याचा असा अर्थ नाही की झोपेचं महत्त्व कमी होतं. रात्री ठराविक वेळी झोपा आणि मोबाईलपासून लांब राहा. झोपण्याआधी हलकं खा, एखादं स्तोत्र ऐका किंवा शांत संगीत लावा. झोप म्हणजे शरीराची दुरुस्ती प्रक्रिया आणि जर तीच बिघडली तर दिवसभर थकवा जाणवतो. दिवसा झोप टाळा किंवा फार तर 15-20 मिनिटांची वामकुक्षी घ्या. झोप म्हणजे फक्त डोळे मिटणं नाही, ती नव्या ऊर्जेसाठीची तयारी असते. अस्वस्थपणाचं कोणतंही लक्षण दुर्लक्ष करू नका. हे वयामुळे असेल, सहज आहे असं म्हणून वारंवार होणाऱ्या त्रासांकडे दुर्लक्ष केल्यास ते गंभीर होऊ शकतात. जर भूक लागत नसेल, झोप लागत नसेल, वजन कमी होत असेल किंवा कुठेही सतत वेदना जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. सध्या बरेच आजार सुरुवातीला लक्षणं न दाखवता पसरतात. नियमित तपासणी म्हणजे शरीरांचं आरशात पाहणं. वेळेवर निदान केल्यास औषधं कमी लागतात. काळजी करणं आणि भीती बाळगणं यामध्ये फरक आहे, तो ओळखणं गरजेचं आहे.
पाण्याचं सेवन योग्य प्रमाणात ठेवा. वयस्कर व्यक्तींमध्ये तहान लागण्याची भावना कमी होते, पण त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी, जेवणाआधी वानगी म्हणून थोडं पाणी आणि दिवसभर थोडं थोडं करून प्यायल्यास शरीराला आवश्यक ओलावा मिळतो. वृद्धांना लघवीच्या त्रासामुळे पाणी पिणं टाळायची सवय असते, तर ती चुकीची आहे. यामुळे मूत्रपिंडावर ताण येतो. पाण्याच्या अभावामुळे थकवा, डोकेदुखी आणि बद्धकोष्ठता निर्माण होऊ शकते. पाणी हे जीवन आहे, तेच तर रक्तात ऊर्जा वाहत ठेवतं. दैनंदिन कामात स्वतःला गुंतवा. अवघड नाही, पण उपयुक्त गोष्टी करा. घरातील छोटी कामं, फुलपाखरांसाठी बाग तयार करणं, तुळशीची निगा राखणं, सकाळच्या वर्तमानपत्रातील शब्दकोडे सोडवणं, ही सगळी कामं शरीराला आणि मेंदूला चालना देतात. निवृत्ती म्हणजे काम थांबवणं नाही, तर नवीन प्रकारे आयुष्य घडवणं. दिवस फक्त टीव्ही समोर किंवा झोपून घालवला तर आयुष्य थकतं. दिवसात 2 तास स्वतःसाठी ठेवा, जे आपण आनंदाने करू शकतो. उत्साह ही सवय आहे, रोज नव्याने ती लावावी लागते. तोंडात आणि दातांमध्ये होणारे बदल दुर्लक्षित करू नका. वय वाढल्यानंतर हिरड्या मऊ होतात, दात सुटू लागतात, तोंड कोरडं पडतं. पण यावर उपाय आहेत. योग्य ब्रश, कोमट पाण्याच्या गुळण्या आणि डॉक्टरांची दर 6 महिन्यांनी तपासणी आवश्यक आहे. अन्न नीट चावून खाल्लं नाही तर पचन बिघडतं आणि त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर होतो. चांगली तब्येत म्हणजे चांगलं खाणं आणि त्यासाठी दात टिकवणं गरजेचं. मोडलेला दातही जगू शकतो, पण दुर्लक्षित केलेली हिरडी अडचणीत आणते. तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी संवाद साधा. मनातलं साचवून ठेवण्यापेक्षा एखाद्याशी बोलून मोकळं व्हा. आपण काय वाटतंय हे सांगितल्यानेच त्रास हलका होतो. आजकाल काउन्सिलिंग ही संकल्पना वृद्धांसाठीही फायदेशीर ठरते. एकट्या राहणाऱ्या वृद्धांनी वेळोवेळी आपल्या भावना कुणाला तरी सांगाव्यात. मग ते मुलं असो, नातेवाईक असो किंवा शेजारी असो. भावनिक गुंता शरीरावरही परिणाम करतो. ब्लड प्रेशर, मधुमेह आणि यांना कारणीभूत ठरतो. संवाद म्हणजे औषधांचं दुसरं नाव. एकदा प्रयत्न करून तर पहा. पैशांचं योग्य नियोजन हे वृद्धावस्थेत महत्त्वाचं आहे. अनेकदा आर्थिक सुरक्षिततेचा अभाव मानसिक तणावाचं मूळ बनतो. निवृत्ती वेतन, मुदत ठेवी, आरोग्य विमा यांचं योग्य व्यवस्थापन ठेवा. घरातल्या तरुणांसोबत आर्थिक विषयांवर खुलेपणाने बोला. स्वतःच्या गरजा आणि हक्क स्पष्ट ठेवा. वृद्धांनी दानधर्म करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा. भावना महत्त्वाच्या, पण वास्तवही पाहणं गरजेचं आहे. पैसा म्हणजे आयुष्याचा आधार, ज्याचा वापर शहाणपणाने करायला हवा. वृद्धत्वाच्या वेळी आत्मसन्मान जपणं गरजेचं आहे. आता माझा काही उपयोगच नाही असे विचार मनात ठेवू नका. आपलं अनुभव संपन्न आयुष्य तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरू शकतं. आजी आजोबांनी केलेल्या गोष्टी सांगाव्यात, त्यातून मुलांमध्ये संस्कार होतात. घरातील निर्णयांमध्ये भाग घ्या, सल्ला द्या, पण आग्रह ठेवू नका. वय वाढलं की आपण मागे पडलो आहोत असं वाटू शकतं, पण आत्मसन्मान ठेवून सहभागी होणं ही खऱ्या अर्थाने वृद्धांची शान आहे. आठवणींना जागा द्या, पण त्यात अडकून राहू नका. जुन्या गोष्टी आठवाव्यात, त्यात भावनिक आधार असतो, पण त्यात हरवून गेल्यास वर्तमान गमावतो. फोटोंची सजावट करा, जुन्या आठवणींचा अल्बम तयार करा, पण नव्या अनुभवांसाठी मन मोकळं ठेवा. जुना जमाना किती छान होता हे सांगणं ठीक आहे, पण आजही किती सुंदर क्षण मिळू शकतात हे ओळखायला शिका. आपणच आपल्या आयुष्याचे संहिताकार आहोत. कथा जरी जुनी असली तरी तिचं पुढचं पान आपल्यालाच लिहायचं आहे. श्रवणशक्ती आणि दृष्टीची काळजी ही वृद्धापकाळात अत्यावश्यक आहे. आपल्याला जे ऐकायला किंवा बघायला कमी लागतंय त्याची लाज बाळगू नका. श्रवणयंत्र, हेअरिंग एड किंवा चष्मा वापरणं ही कमजोरी नव्हे, तर ती आत्मनिर्भरतेची पायरी आहे. टीव्हीचा आवाज वाढवत बसण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. अनेकदा आपण गोंधळात ऐकतो आणि गैरसमज निर्माण होतात. जर हे टाळायचं असेल तर वेळोवेळी तपासणी आवश्यक आहे. दृष्टी स्पष्ट असेल तर आपण जगाकडे आशावादाने पाहतो आणि आवाज स्पष्ट असेल तर संवाद अधिक घट्ट होतो. धार्मिक किंवा आध्यात्मिक विचारांचं मार्गदर्शन वृद्धांना मानसिक शांतता देतं.
रोजच्या जगण्यातून निघून एक निवांत वेळ स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी ठेवा. मंत्रपठण, ध्यान, प्रवचन ऐकणं, मंदिराला भेट देणं यामुळे मनाला स्थैर्य आणि समाधान मिळतं. जन्म, मृत्यू आणि त्यामधील अंतर या जीवनाचा स्वीकार सहज होतो. या वयात आत्मिक उन्नती ही मानसिक ताजेपणाची गुरुकिल्ली असते. श्रद्धा असो वा विचार असो, दोन्हींची शुद्धता मनाला उभारी देते. आत्मा हा शरीराहून मोठा असतो हे पटू लागलं की आपलं भय नाहीसं होतं. नवीन कौशल्य शिकण्याचं वय संपत नाही, हे सत्य ध्यानात घ्या. तुम्ही 70 असाल तरीही संगीत शिकू शकता, स्मार्टफोन वापरू शकता, लेखन करू शकता किंवा इंटरनेटवर स्वयंपाकांचे व्हिडिओ अपलोडही करू शकता. मनात उत्सुकता जपली तर वय फक्त एक आकडा वाटतो. नव्या गोष्टी शिकल्याने मेंदू सतत सक्रिय राहतो आणि अल्झायमर सारख्या विकारांपासून संरक्षण मिळतं. एखादं काव्य लिहा, यूट्यूब व्हिडिओ बघा, एखादी खेळ खेळा, नव्याने काही सुरुवात करा. सत्ता मिळाल्यावर नाही, शिकण्यावर आत्मविश्वास येतो हे लक्षात ठेवा. कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय वृद्धांमध्ये अधिक असायला हवी. दिवसाच्या शेवटी आपल्या आयुष्यात जे काही चांगलं घडलं त्यासाठी आभार मानणं ही एक मानसिक तपश्चर्या आहे. ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्यांचं दुःख करण्यापेक्षा जे काही लाभलं त्याचं मोल समजणं गरजेचं आहे. कधी घराच्या व्यक्तींना तुमचं खूप प्रेम वाटतं असं सांगावं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्यासारखा असतो. रोज एक गोष्ट जिथे समाधान मिळालं तिथं मनपूर्वक धन्यवाद म्हणा. हृदय हलकं होतं आणि जगणं आनंददायी होतं. शेवटी वृद्धत्व म्हणजे संधी आहे. थांबा, श्वास घ्या आणि पुन्हा एकदा नव्याने जगा. आयुष्यभर इतरांसाठी धावपळ केली, आता स्वतःसाठी जगायची वेळ आहे. तुमचा अनुभव हा खजिना आहे, तो वाटून द्या. प्रत्येक दिवस ही एक भेट आहे, तिचं स्वागत करा. कुठलाही दिवस फार उशीर झालेला नसतो नव्याने सुरू करण्यासाठी. आणि हो, सकाळची सुरुवात हसून, प्रार्थना करून, हलकं व्यायाम करून झाली तर संपूर्ण दिवस तुमचा होतो. वय फक्त आकडा असतो आणि मन हे तरुण ठेवणं हे तुमच्याच हातात आहे. मित्रांनो, आयुष्याच्या 70 नंतर सुद्धा भरपूर ऊर्जा, उत्साह आणि समाधान अनुभवता येतं. फक्त थोडा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. ह्या 5 सवयी तुम्हाला केवळ निरोगीच ठेवणार नाहीत तर मनानेही सशक्त करतील. तर मग आजपासूनच यापैकी किमान एक सवय अंगीकारा आणि तुमचा अनुभव आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी तुमची काळजी घ्या. धन्यवाद.